धारावीकरांना दिलेल्या आश्वासनाचे धारावीतील रहिवाशांचं धारावीतच पुनर्वसन करणार, धारावी पुनर्विकासामध्ये 2011 पर्यंतच्या रहिवाशांना घर देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिलेलं आहे। धारावीच्या टेंडरमधील बहुतांश अटी ठाकरेंच्या काळातील आहेत असंही फडणवीस यांनी म्हटलं। मेट्रोमुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। धारावी प्रकल्पाची संकल्पना राजीव गांधींच्या काळात मांडली होती, कुठल्याच सरकारने काहीच केलं नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रकल्पाचा DPR तयार केला। उद्धव ठाकरेंच्या सरकारने ज्या टर्म्स कंडिशन्स केल्या होत्या त्याच्यामध्ये TDR हा जो तयार होणार आहे धारावीचा, आत्ता आपल्याकडे TDR फक्त नॉर्थवर्ड्स वापरता येतो, साऊथवर्ड्स वापरता येत नाही। त्यांनी साऊथवर्ड्स वापरायची परवानगी दिली, त्यात काही चूक आहे असं माझं मत नाही। आणि आताही या योजनेमध्ये 2011 पर्यंतचे जे एलिजिबल लोक आहेत, सगळ्या एलिजिबल लोकांना रहिवासी असतील किंवा तिथली, कारण ते औद्योगिक एक ॲग्लोमरेशन आहे, त्या सगळ्यांना धारावीमध्येच आपण त्यांचं रिहॅबिलिटेशन करणार आहोत। मुंबईच्या MMR रिजनच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये पोचायला लेस दॅन 1 आवर, 59 मिनिट्सपेक्षा कमी लागले पाहिजेत। त्याच्याकडे आम्ही आता पुढे जातो आहोत। 375 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क आपण तयार करतो। आपल्याला पहिल्यांदा 11 वर्ष लागले 11 किलोमीटर मेट्रोला, आता आपण 50 किलोमीटर डेडिकेट करून टाकली, कारण मुंबईकरांचे दिवसातले 3-4 तास हे कम्युटेशनमध्ये जातात। त्यांना जीवनामध्ये 3 तास तरी जास्तीचे मिळतील, आपल्या परिवारासोबत मिळतील किंवा एक प्रकारे क्वालिटी टाइम त्यांना त्या ठिकाणी मिळेल।